नमस्कार. माझ्याकडनं प्लॉटला पाण्याचा ताण पडलेला होता. आपले ग्रेप मास्टरचे सुनील शिंदे सर यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी मला पाणी देण्यासाठी सांगितलं आणि त्याचबरोबर अल्गामीट CPPU आणि 13-045चा स्प्रे पण घेण्यासाठी सांगितलं. व त्यांनी सांगितल्यानुसार मी केले तर मला डोळ्यांनी जाणवतंय प्लॉट फ्रेश झालेला आहे. ताणात वाटत नाही आता. नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये ग्रेप मास्टर ॲपमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मे महिन्यामध्ये पावसाची प्रतीक्षा करता करता मे महिना सरून जून सुरू झालेला आहे आणि अद्यापही पावसाचा मागोमास कुठेही दिसत नाही. कुठेतरी चांदवड भागात आणि काहीतरी चांदवड भागात, सटाणा भागात कुठेतरी पाऊस झालेला आहे, परंतु अद्यापही मेन द्राक्षाच्या पट्ट्यामध्ये पावसाची प्रतीक्षा ही कायम आहे. तापमानाचा कहर आणि दुसऱ्या बाजूला पाण्याचं शॉर्टेज यामुळे आपल्या द्राक्ष बागेवर कुठेतरी पाण्याचा स्ट्रेस तर कुठे हीटचा स्ट्रेस, यामुळे अनेक ठिकाणी पाणी कमी पडतंय आणि त्या ठिकाणी आपण बघितलं असेल तर 2 पेरामधलं अंतर छोटं राहतंय, काडीची लांबी वाढत नाहीये, काडी काही ठिकाणी शेंडा थांबलाय, काही ठिकाणी काडी खूप स्लो चालली आहे, पानं छोटे राहिलेत आणि एकंदर बघता पानावर निस्तेज पानं डल दिसताय, पानं निस्तेज दिसताय, पानावर ज्या प्रकारची काळोखी आणि त्या पानामध्ये तेज हिरवेगारपणा जो पाहिजे तो दिसत नाहीये आणि एकंदरीत आपली बाग स्ट्रेसमध्ये चालली आहे. आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी काडी तळामध्ये लाल पडली, तपकिरी पडली, लवकर तिच्या मॅच्युरिटीच्या काळापेक्षा अतिशय लवकर काडी सफेद पडायला लागली. मागच्या वर्षी काडी आळत नव्हती, काडी सफेद पडत नव्हती, कारण रूट झोनमध्ये प्रचंड असं मॉइश्चर, आर्द्रता, पाणी त्या ठिकाणी होतं. परंतु ह्या वर्षी मात्र वॉटर स्ट्रेसमुळं काडी लवकर आळायला लागली, किंबहुना अकाली वृद्धत्व आलंय का काय अशा पद्धतीची परिस्थिती तयार झाली आहे आणि त्यामुळं काडीची जाळी देखील नाही आहे. आणि त्यामुळे एकंदर ओव्हरऑल ह्या प्रकारामुळं आपल्या वेलीमध्ये सूक्ष्म निर्मितीला आणि त्याचबरोबर वेलीमध्ये जे स्टोरेज व्हायला पाहिजे त्याला मोठा फटका बसू शकतो. मित्रांनो, ही परिस्थिती कमी अधिक प्रमाणात कमीत कमी 50 ते 60% बागामध्ये दिसून येत आहे आणि यासाठी शेतकरी त्यांच्या शेड्यूलनुसार, दरवर्षीच्या शेड्यूलनुसार ड्रीपने पाणी देत आहे. परंतु मित्रांनो, ड्रीपने पाणी देताना त्या ठिकाणी तुमचा लाईटचा प्रॉब्लेम असेल, काही ठिकाणी तुम्ही सिंगल फेजला मोटर केली आहे आणि सिंगल फेजचा दाब त्या ठिकाणी पडत नाही आहे आणि त्यामुळे म्हणावा इतकं पाणी तुम्ही 4 तास पाणी देत आहे, परंतु इच्छित पाणीचा डिस्चार्ज झाडाला मिळालेलं नाही आहे. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकतर ड्रीप साफ करून घेणे, एंड कॅप ओपन करून ड्रीप साफ करून घेणं, जेणेकरून जे चोकअप झालेली माती असेल, ड्रिपर काही कुठेतरी बंद पडलेला असेल त्याचा फटका पुढे जाऊन आपल्याला बसू शकतो. एखाद्या झाडाच्या जवळ जर 4 ड्रिपर बंद असतील तर ते झाड पुढच्या वर्षी माल देणार नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, अजूनही आपल्याला ड्रिपर साफ करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे, ड्रिपरच्या खाली आपल्याला बादल्या ठेवून एका तासामध्ये किती डिस्चार्ज पाणी जातंय, किती लिटर पाणी तिथं जमा होतंय हे आपल्या डोळ्यांनी बघून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जेणेकरून आपल्याला ड्रिपचे तास वाढवता येतील का ते बघणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस DP खराब होते, त्यावेळेस सिंगल फेज मोटर चालत नाहीये, 3 फेज तर चालतच नाहीये आणि त्या ठिकाणी मग कुठेतरी आपल्याला जनरेटर लावून का होईना, परंतु ह्या हीट स्ट्रेसमध्ये आपल्याला काटेकोरपणे डोळ्यात तेल घालून जास्तीत जास्त तास मोटर कशी चालेल आणि आपल्या बागेला इच्छित पाणी कसं मिळेल हे बघितलं पाहिजे. मित्रांनो, कुठेतरी अवकाळी पाऊस येतो आणि मग त्या ठिकाणी झाड अंगात आल्यावानी, झाड तरारून फुटतं, हॅप्पी होतं, परंतु पाऊसच नसल्यामुळं एक प्रचंड असा स्ट्रेस त्या झाडावरती आहे आणि त्याचा फटका मात्र पुढील वर्षी बसू शकतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हीट स्ट्रेस, वॉटर स्ट्रेस कमी करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा स्प्रे, त्यामध्ये तुम्ही अल्गामीट 400 ml, CPPU 200 ml, 13-045 500 ग्रॅम आणि कॉम्बिएफ 100 ग्रॅम हा स्प्रे अतिशय महत्त्वाचा आहे. ज्या ठिकाणी पाणी कमी पडतंय, आपला आपटेक कमी होतोय आणि झाडाला अन्नाची गरज आहे, झाडाला पाण्याची गरज आहे, झाडाला अमिनो ॲसिडची गरज आहे,
त्या ठिकाणी हा स्प्रे आपल्याला फॉलियर स्प्रे हा अतिशय महत्त्वाचं काम करतो आणि ह्या ठिकाणी अल्गामिट्स असल्यामुळं तुमच्या बागेतला हीट स्ट्रेस असेल, वॉटर स्ट्रेस असेल, तो कमी करण्याचं काम हा स्प्रे करतोय. मित्रांनो, आपल्या बागेवरती नेमका पाण्याचा स्ट्रेस आहे का हीट स्ट्रेस आहे हे तुम्ही नक्की आम्हाला ग्रेप मास्टर ॲपमध्ये तुमच्या बागेचा फोटो काढून आम्हाला नक्की पाठवा. त्याच्यावरती अजून काय उपाययोजना करता येतील ते आपण बघूया. त्याचबरोबर पाणी काटेकोर पाणी देऊन त्या ठिकाणी आपल्याला 13-0-45 अधिक मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो हे देखील ड्रीपनं देणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, याचबरोबर हा तर करंट इश्यू झाला, हा तर आपल्याला तात्कालीन कारण झालं आपल्या बागेमध्ये गडबड होण्याचं. परंतु पुढे जाऊन आपण लॉंग टर्मचा विचार करता, इथून पुढच्या काळाचा विचार करता आपण बघितलं आहे की पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, हॉर्मुझ बंदरामधून आपल्याला येणारा फर्टिलायझरचा साठा हा कमी पडणार आहे. गव्हर्नमेंट आपल्याला 242 रुपयाला युरियाची बॅग देते, परंतु ती बॅग मुंबई पोर्टमध्ये आणण्यासाठी जवळजवळ 2,500 ते 3,000 रुपयाचा खर्च होत असतो. आणि त्यामुळे गव्हर्नमेंटला सुद्धा एक तारेवरची कसरत करायला लागते की ह्याच रेटमध्ये सर्वच शेतकऱ्यांना युरिया असेल किंवा इतर फर्टिलायझर असेल हे सबसिडीच्या रेटमध्ये कमीत कमी किमतीमध्ये देणं हे महत्त्वाचं काम गव्हर्नमेंट करतं आहे. परंतु ह्या वर्षी येणारं फर्टिलायझरचा साठा कमी असणार आहे, लक्षात घ्या. हा विषय अतिशय गंभीर आहे. अद्यापही ह्या वर्षी खतांचा तुटवडा हा 100% भासणार आहे. त्याचबरोबर खताचे रेट देखील आत्ताच वाढले आणि खताच्या रेटबरोबर बाकीचे इनपुट्स असतील, पिजार असतील, कीटकनाशकं असतील, बुरशीनाशकं असतील, याचे देखील पर्यायानं कुठल्याही शेती उद्योगाला लागणाऱ्या किंवा कुठल्याही रिअल इस्टेटमध्ये सिमेंट, विटा, वाळू असेल या सर्वांचेच रेट ह्या आगामी काळामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढणार आहे. कारण पेट्रोल, इंधन, डिझेल याचा तुटवडा हा 100% असणार आहे. कमीत कमी वर्षभर हा प्रकार चालणार आहे. आता जरी युद्ध बंद झालं, आता जरी सीज फायर झालं तरी याचा फटका आपल्याला वर्षभरापर्यंत लागू शकतो. मित्रांनो, परंतु अद्यापही काही मंडळींना अगदी संकट घरात आलंय तरी त्याबाबत त्यांना नाममात्र माहीत नाही, त्याबद्दल गंध नाही आणि त्याबद्दल काय ॲक्शन घेता येईल याबद्दल विचार करणं तर त्यांचं दूरच राहिलं आहे. परंतु ज्या पद्धतीनं आपण शेकोटी भोवती बसतो थंडीमध्ये आणि शेक घेत असतो आणि त्याची ऊब किंवा त्याची धग आपल्याला लागते, त्या पद्धतीची धग अजूनही आपल्या अनेक शेतकरी बांधवांना नाही आहे. परंतु हे खत टंचाईचं, इंधन दरवाढीचं एक प्रचंड संकट पूर्ण अर्थव्यवस्थेला नेस्तनाबूत करण्यासाठी घोंगावून येत आहे. परंतु यामधून आपल्याला मार्ग काढणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, 25-30% खताचे रेट वाढत जात आहे आणि त्यामुळे आहे ते वीज असेल, आहे तो आपला रिसोर्सेस असतील, आहे ते आपले खतं असतील, पैसा असेल, हा काटकसरीनं आणि प्रत्येक पैसा हा विचारपूर्वक वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे. यामध्येच आपण खताची भाववाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे आणि पैसे देऊन पण खतं कदाचित मिळणार नाही अशी परिस्थिती येऊ शकते. आणि यासाठी आपल्याला एक गोष्ट वापर हा इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट ह्या पद्धतीनं करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण पहिल्या पावसानंतर कुठेतरी पावसाला सुरुवात झाली आहे, कुठेतरी पाऊस येऊ शकतो, परंतु दरवर्षीपेक्षा पाऊस हा 50% 40% कमी असण्याची शक्यता आहे. कोणी स्पष्ट बोलत नाही आहे, परंतु आता खऱ्या अर्थानं रिझल्ट ओपन व्हायला लागले. कमीत कमी 40% पाऊस जर कमी असेल तर त्याचाही फटका इतर पिकांना, खरीपाला असेल, फळबागायतीला असेल, त्याचाही फटका बसू शकतो. आणि त्यामध्ये आपल्याला आपले रिसोर्सेस कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने वापरता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्यासाठी पहिल्या पावसानंतर 8-10 दिवसांमध्ये चांगल्या प्रकारचं तण आपल्या बागात वाढत असतं. चांगलं तण लहलहून पूर्ण बाग आपली हिरवी कच्च होत असते. मित्रांनो, पहिल्या पावसानंतर आता अवकाळी तर नाही, परंतु रेग्युलर मान्सूनची तयारी झाली आहे. मान्सून आपला ह्या आठवड्यामध्ये येणार आणि येणारच, परंतु तो किती येणार हे माहीत नाही. परंतु पहिल्या पावसानंतर जे गवत उगून आपल्याकडे लहालहा करत असतं आणि हे गवत वाचवणं आणि ह्या गवतापासून आपल्याला हिरवेचं पीक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे पहिले 1-2 बोर्ड झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला ताग, धेंचा, बाजरी, मका आणि चवळी हे द्विदल आणि एकदल पिकांची बियाणं हे
गल्लीमध्ये फोकून देणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठी ताग 5 किलो, बाजरी 2 किलो, धेंच्या 5 किलो, मका 5 किलो आणि चवळी 2 किलो हे एकत्र मिक्स करून पूर्ण भोदावरती आणि गल्लीमध्ये फोकून देणं अतिशय गरजेचं आहे. पहिल्या पावसाच्या पूर्वी हे जर तुम्ही केलं तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही, दुसरी मजा नाही असं मी म्हणेन. आणि त्याच्यानंतर फक्त बोरो स्प्रे घ्यायचे, मध्ये आपल्याला बागेमध्ये जायचं नाही आहे. आणि ह्या पहिल्या पावसानंतर वाढणाऱ्या गवताबरोबरच हे सगळेच हिरवेचे पिकं देखील टरवरूनवरती येतील. आणि हे पिकं जून, जुलै, ऑगस्ट, 15 ऑगस्टपर्यंत हे पिकं आपल्याला वाढवायची आहे. आपल्याला त्याच्यावरती विचार करावा लागेल. जर पाऊस कमी असेल तर हे पिकं आपल्याला लवकर कापावं लागतील, परंतु पाऊस व्यवस्थित टप्प्याटप्प्यावर येत असतील तर हे पिकं आपल्याला ऑगस्ट एंडपर्यंत देखील तुम्ही ते वाढवून घेऊ शकता. आणि त्याच्यानंतर ते कापून त्याचं भोदावरती ते आपल्याला टाकून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, फर्टिलायझर मॅनेजमेंटसाठी किंवा इथून पुढं आपल्याला आपल्या बागेमध्ये प्रॉपर असं खत व्यवस्थापन करण्यासाठी हिरवळीचं पीक हे अतिशय महत्त्वाचं काम करतात. हिरवळीच्या पिकामुळं फक्त न्यूट्रिएंटची गरजच भागत नाही, तर त्याचबरोबर सॉईल फिजिकल प्रॉपर्टीज असतील, सॉईल बायोलॉजिकल प्रॉपर्टीज असतील आणि सॉईल केमिकल प्रॉपर्टीज असतील, जसं pH असेल, कॅटन एक्शन कॅपॅसिटी असतील, हे देखील वाढण्याचं काम आणि आपल्या ओव्हरऑल जमिनीमध्ये एक बॅलन्सचं काम हे हिरवळीचे पीक करत असतात. हिरवळीच्या पिकाचे काही फायदे मी तुम्हाला इनलिस्ट करतो, ते तुम्ही ऐका. सगळ्यात महत्त्वाचं, जमिनीमध्ये जो इम्बॅलन्स झालेला असतो, आपण म्हणतो अमोनिकल नायट्रोजन वाढला किंवा कुठेतरी क्षार वाढले, ही साल्ट टॉक्सिटी, ती साल्ट टॉक्सिटी नक्कीच होत असते. तर साल्ट टॉक्सिसिटी म्हणजे एखाद्या खताची विषारता किंवा अमोनिकल नायट्रोजन जास्त झालं आहे तर एक्सेस न्यूट्रिशनचे जे साईड इफेक्ट होतात ते हिरवळीचे पीक केल्यानंतर त्या ठिकाणी होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे वापसा कंडिशन चांगली राहते, मुळांच्या कक्षेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि त्या ठिकाणी मुळांना ऑक्सिजन मिळतो आणि त्यामुळे मुळांची वाढ आणि अपटेक हा चांगला होत असतो. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढतो. जो ऑर्गॅनिक कार्बन आपला 0.4-0.5% खाली आला आहे आणि ऑर्गॅनिक कार्बन नसल्यामुळं आपल्या जमिनीमध्ये फिक्सेशन असेल, सॉईल कॉम्पॅक्शन असेल किंवा न्यूट्रिएंटची गरज ही वाढलेली दिसून येते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन वाढल्यामुळे तिथे बाइंडिंग खतांची चांगली होणार आहे आणि खतांचा लॉसेस देखील तिथे वाचणार आहे. चौथा मुद्दा आहे, त्या ठिकाणी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढणार आहे. त्यामुळे एकतर सॉईल कॉम्पॅक्ट होऊन जमिनीवरून पाणी घरघळून घसरून जाणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळे त्या ठिकाणी वॉटर होल्डिंग पाणी धारण क्षमता देखील वाढणार आहे. खालचे लिचिंग लॉसेस किंवा इन्फिल्ट्रेशन रेट हा देखील त्या ठिकाणी प्रॉपर असा असणार आहे. हिरवळीची पिकं आपण जेव्हा देतो त्या ठिकाणी आपण रासायनिक खताची गरज 30 ते 40% 50% आपण कमी करू शकतो. कारण ह्या ऑर्गॅनिक मॅटरमधून आपल्याला ऑर्गॅनिक स्वरूपातील सेंद्रिय पदार्थामधून आपल्याला NPK किंवा इतर मायक्रोन्यूट्रंटचा पुरवठा देखील त्या ठिकाणी कमी PPM मध्ये हा 100% होत असतो. त्यामुळे वरून रासायनिक खतं टाकण्याची गरज ही 40 ते 50% कमी होऊ शकते. हिरवळीच्या पिकामध्ये आपल्या हिरवळीच्या पिकामुळं वेगवेगळे पिकं आपण करतो, ताग, धेंच्या, बाजरी, मका, चवळी आणि इतर वाढणारे गवत, याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये एक बायोडायव्हर्सिटी वाढते. आणि त्या ठिकाणी आज आपण बघितलं की मागच्या 2 वर्षापासून मिलीबग हा वाढत जातोय. कारण द्राक्ष हे मोनोकल्चर असतात, 10-15 वर्ष तिथे आपण कुठलंही पीक करत नाहीये. द्राक्ष असतात आणि कुठलंही गवत पण आपण ठेवत नाही. त्यामुळे तिथे बायोडायव्हर्सिटी तिथं राहत नाही आणि त्यामुळं मिलीबगला खाणारे प्रिडेटर्स, परभक्षी कीटक तिथे जगू शकत नाहीये. परंतु आपण अशा पद्धतीने 2-3 महिने जरी हे गवत वाढवलं, तण वाढवले, इतर पिकं वाढवले तर त्या ठिकाणी मिलीबगला खाणारे असतील, खोडकिडीला खाणारे असतील किंवा थ्रिप्सला खाणारे जे परभक्षी किड आहे त्यांची संख्या 100% वाढते आणि नॅचरल कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी मिळतो, म्हणजे नक्कीच मिळतो. त्यामुळं हे एक महत्त्वाचं काम हे हिरवळीच्या पिकामुळे बायोडायव्हर्सिटी वाढून परभक्षी कीटकांची संख्या देखील वाढते. हे अतिशय महत्त्वाचं काम आहे. आज मित्रांनो, एक्सपोर्टसाठी आपल्याला मिलीबगसाठी आपले हात बांधलेले, आपण ड्रेंचिंग करू शकत नाही. आपल्याकडे एक औषध आपण 2 वेळेस फवारलं तर 3ऱ्या वेळेस फवारू शकत नाही. ह्या कंडिशनमध्ये आपल्याला जून, जुलै, ऑगस्टमध्ये ही बायोडायव्हर्सिटी वेगवेगळे पिकं करून परभक्षी किडांची संख्या वाढवून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हे हिरवळीचं पिकं वाढवणं
हे फक्त खताचा बचाव करण्यासाठी नाही किंवा एक दुसरा फायदा नाही, तर हिरवळीच्या पिकापासून इतके मोठे फायदे की तुमच्या खताच्या अपटेकपासून तर सॉईल फिजिकल प्रॉपर्टीपासून तर सॉईलच्या फर्टिलिटीपासून तर आपल्या पिकाच्या एक्सपोर्ट क्वालिटीपासून तर किडीच्या बंदोबस्तापर्यंत आपल्याला हिरवळीचे पिकं हे काम करत असतात. त्यामुळे कृपया माझी तुम्हा सर्वांना अतिशय कळकळीची विनंती आहे की पहिल्या पावसानंतर पहिल्या 15-20 दिवसात तुम्ही जे तणनाशकाचा सपाटा करतात, तणनाशकं पहिले फवारतात, ते कृपया 15 ऑगस्ट झेंडा वंदन झाल्यानंतरच आपल्या बागेमध्ये तुम्ही तणनाशकाचा वापर करा. आणि तुम्ही म्हणाल की तण वाढवल्यानंतर आमच्याकडे साप असतात, आमच्याकडे लेबर भेटत नाही, आमच्याकडे हे होतं, आमच्याकडे ते होतं. तुम्ही 100% बोलतात, ते फक्त अर्ध सत्य आहे. परंतु गवत वाढवल्यानंतर तुमच्याकडे जे 40 ते 50 हजार रुपये आपला शेणखताला 2 ट्रक शेणखताला आणण्यासाठी आणि टाकण्यासाठी लागतात, ही 50,000 रुपयाची बचत आणि त्याच्यापेक्षा जास्त बचत तुम्ही 100% हे तण आणि गवत वाढवल्यानंतरच तुमच्या बागेमध्ये एकरी होऊ शकते. त्यामुळे तण वाढवणे, हिरवळीची पिकं वाढवणे हा देखील अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपण जूनमध्ये आहोत आणि पाऊस ह्या आठवड्यामध्ये कमी अधिक प्रमाणात सगळीकडे होणार आहे. आणि माझी कळकळीची पुन्हा एकदा तुम्हाला विनंती की फक्त 15 ऑगस्टपर्यंत तुम्ही तणनाशकं फवारू नका. हिरवळीच्या पिकासाठी तुम्ही ताकधनच्या बाजरी मका फुकून द्या, वरती बोर्डोचे स्प्रे घेऊन टाका आणि 3 महिने आराम करा आणि बघा की नैसर्गिक पद्धतीनं आपल्या बागेमध्ये काय ट्रेमंडस असे बदल होतात आणि आपली बाग एक्सपोर्टसाठी कशी तयार होते. धन्यवाद. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा आणि बोर्डबद्दल काही तुमच्या शंका असतील किंवा हिरवळीच्या पिकाबद्दल काही शंका असतील तर बिनधास्त मला माझ्या नंबरला तुम्ही फोन करा. परंतु हे पवित्र कार्य जो शेतकरी करेल त्याचे पैसे पण वाचणार आहे आणि त्याचीच क्वालिटी देखील होणार आहे, हे मी नम्रपणे तुम्हाला सांगू इच्छितो. धन्यवाद.